गुड मॉर्निंग. मी सोनाली. तर पहिल्या कामावर बनवायचं होतं मला सांबार. मी ना मसूरची डाळ धुवून असं थोडं कुकरमध्ये पाणी ठेवलं आहे. त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, दुधी भोपळा आणि सांबार मसाला, थोडीशी हळद असं घालून मी कुकर लावून दिला होता. मस्त असं हलवून कुकर लावून दिला होता आणि 3 शिट्ट्या त्याच्या घेणार होते. इथे मी चहा ठेवलेला, भात ठेवलेला, इथे कुकर लावलेला. मी लगेच ना असं बॅटर, इडली बनवायची होती. इडलीचं बॅटर मी असं भांड्यात काढून इडली लगेच लावून दिली होती. इथे बनवायची होती मला थोडीशी डाळ बनवायची होती, तर मी डायरेक्ट कुकरलाच बनवली होती मुगाची. त्याच्यासाठी मी पंचफोरमची फोडणी देऊन थोडीशी अख्खी लाल मिरची, थोडी हळद आणि मीठ घालून थोडं पाणी घालून मी लगेच कुकर लावून दिला होता. आणि ह्याच्या मी 2-3 शिट्ट्या करून घेणार होते, कारण इथे एका जणाची डाळ बनवायची होती म्हणून मी अशा पद्धतीत बनवली होती. इथं बनवायची होती मला गवारची भाजी. तर मी गवार अशी बारीक चिरून घेतली होती. तर तेलामध्ये मी जिरं, कांदा, टोमॅटो, इथं ना सिंपल असं जेवण खातात, जास्त मिरची वगैरे काय नाही, फक्त हळद आणि मीठ घालून मी इथं अशी भाजी वाफेवर अशी बनवून घेतली. मी मस्त असं त्याला हलवून झाकण ठेवून दिलं होतं. आणि ती डाळ आपली रेडी झाली होती. त्याच्यामध्ये घातली होती भरपूर अशी कोथिंबीर. आणि बघा, माझ्या अशा पद्धतीत मी डाळ बनवली होती. इथे सांबार पण आपलं शिजवून घेतलं होतं. इथे भात रेडी झाला होता. आणि इथे मी ना सांबारला फोडणी देत होते. जिरी, मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची अख्खीवाली, त्याची फोडणी दिली होती. आणि वरून ते सांबार सगळं आपण शिजवून घेतलं ना, डाळ वगैरे ते घालून दिलं होतं. थोडं चिंचेचं पाणी घातलं होतं. आणि थोडीशी मी ना नंतर हिंग पण घातली होती वरून. मी विसरले होते फोडणीत घालायला. थोडीशी लाल मिरची पावडर, कारण मला ना तिखट कमी लागत होतं त्याच्यात. इथे इडल्या पण बनवून रेडी झाल्या होत्या. इथं बघा आपलं सांबार मस्त असं रेडी झालं होतं. हे ना सांबार भातासंग खूप छान लागतं. मला तर खूप आवडतं. मी तर बनवत असते आमच्या घरात. इडली नाही बनवत, पण सांबार भात असा बनवत असते. असं हे इन्स्टंट पटापट बनणारं सांबार होतं. इथे ना मला मच्छी फ्राय करून ठेवायची होती. तर पटकन अशी मी त्याला हळद मीठ लावून घेतली आणि मच्छी फ्राय करायला ठेवून दिली होती. तर मस्त अशी भाजी रेडी झाली होती, सिंपल अशी. याच्यात ना जास्त मसाले वगैरे काही नव्हते. इथे मच्छी फ्राय करून अशी ठेवली होती. नंतर ते लोक कढी बनवणार होते. मच्छी कढी गरम गरम करून खाणार होते. असं सगळं बनवून नीटनेटकं झाकून झुकून ठेवून मी आले होते दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर बनवायचं मला ॲव्होकाडो टोस्ट. त्याच्यासाठी ना मी हिरवी मिरची, कांदा आणि कोथिंबीर कट करून घेतलं होतं. ह्यांच्याकडे ना आज टोमॅटो नव्हता, नाही तर टोमॅटोही घालतात. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर, कांदा, हे ॲव्होकाडो ना मी मॅश करून घेतलेलं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची सगळं, थोडं मीठ घातलेलं, थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली, मस्त असं हलवून घेतलेलं त्याला. आणि ना ह्याच्यामध्ये थोडं लिंबू घालतात, पण यांच्याकडे लिंबू नव्हतं, तर मी नावाला थोडंसं विनेगर घातलं होतं. तुम्ही बघू शकता. मस्त असं हलवून घेऊन हे आपलं ॲव्होकाडो टोस्ट तयार झालं होतं. इथे मला ना मशरूम सॉटे करायचे होते गार्लिकसोबत. तर मी असं गार्लिक थोडंसं कट केलं होतं, मशरूम कट केले होते. इथे मी थोडंसं तेल टाकलं होतं, त्याच्यामध्ये गार्लिक टाकले होते आणि वरून घातले होते मशरूम. त्याच्यामध्ये मी थोडंसं ब्लॅक पेपर घातला होता, थोडीशी चिली म्हणजे, आणि थोडंसं मी ऑर्गॅनो घातलं होतं. चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो आणि ब्लॅक पेपर आणि थोडंसं सॉल्ट घातलं होतं. थोडं 2-1 मिनटं असं झाकून ठेवलं होतं. 5-1 मिनटं आपले रेडी झाले होते मशरूम. इथे बनवायच्या होत्या मला 10 चपात्या. एकीकडे मी मटकं भरायला लावलेलं. पटकन अशा 10 चपात्या करून घेत होते मी ना अशा पद्धतीत. पटापट चारही बाजूला सगळं असं हात चालवत असते. इथे ना माझ्या चपात्या मस्त अशा 10 रेडी झाल्या होत्या. मी आले होते तिसऱ्या कामावर. तर तिसऱ्या कामावर ना बनवायची होती मला पालक पनीर. त्याच्यासाठी कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक, लसूण मी असं कट करून घेतलेलं. एकीकडे ना मी पालक शिजवायला ठेवलेली. मी ना तेलामध्ये थोडासा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, अद्रक आणि ना मी अशा ना पद्धतीत आहे ना पनीर कट करून घेतले होते, हॉटेल स्टाईल एकदम. आणि ते ना असे सॉटे करून घेतलेलं सगळं. जास्तही करपवायचं नाही, फक्त सॉटे करून घेतलेलं. इथे आपली पालक पण शिजवून झालेली, कारण ह्याला एकच उकळी घ्यायची होती. मी ना ती पालक नंतर थंड पाण्याने धुवून घेतली होती. याच्या तेलामध्ये जिरं आणि ते वाटून घेतलं होतं मी सगळं. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची वगैरे सगळं वाटून घेतलेलं. त्याच्यामध्ये जिरं घातलं, मग हळद घातली, मग धने पावडर, लाल मिरची पावडर अशी घालून मस्त असं हलवून दिलं. त्याच्यामध्ये मी लगेच पालक वाटून घालून दिली.
आणि आपल्याला हवं तेवढं ग्रेव्ही त्या हिशोबात पाणी टाकायचं. मी अशा पद्धतीत पालक पनीर बनवते. तर वरून घातलं होतं थोडंसं मीठ आणि नंतर थोडीशी उकळी आल्यावर मी लगेच असं पनीर घालून दिलं होतं. ह्याच्यात ना पनीर उकळून नाही घालायचं. अशा पद्धतीत माझी पालक पनीर रेडी झाली होती. तुम्हाला कसं वाटलं माझी पालक पनीरची रेसिपी? अशा पद्धतीत बनवली होती. त्याच्यासोबत खायला चपात्या बनवल्या होत्या. तर इथे पालक पनीर आणि मी आता निघाले माझ्या घरी. आजचे काय एवढेच काम होते. तुम्ही सारख्या बोलतात ताई रेसिपी शेअर करा, रेसिपी शेअर करा. आज मी तुमच्यासाठी सगळ्या रेसिपी शेअर केल्यात. आज मी काय माझ्या स्वतःला घेतलंच नाही व्हिडिओमध्ये, कारण मी म्हणलं आज मी रेसिपी शेअर करणार. तुम्ही सारख्या बोलतात ना रेसिपी दाखव, रेसिपी दाखव, रेसिपी. आज होता शनिवार, तर शनिवारी थोडंसं जमलं मला रेसिपी द्यायला. आता माहीत नाही सोमवारपासून मला जमेन का नाही, कारण ते लोकांचे ना डबे लगेच भरावं लागतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब